देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक. नसेची निष्कंक आन कोणी, नसेची निष्कंक आन कोणी, नसेची निष्कंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, चंद्र देव ब्रह्मादि करुणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी. चंद्र देव ब्रह्मादि करुणी. संशयाची श्रेणी छेदतीना, संशयाची श्रेणी छेदतीना. संशयाची श्रेणी छेदतीना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरावीची आरती शिष्याची या, पुरावीची आरती शिष्याची या. वंचना करीती जन दुष्ट नष्ट, वंचना करीती जन दुष्ट नष्ट. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, चंद्र देव ब्रह्मादि करुणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी. चंद्र देव ब्रह्मादि करुणी. संशयाची श्रेणी छेदतीना, संशयाची श्रेणी छेदतीना. ज्ञानदेव माने गुरुचा मी दास, ज्ञानदेव माने गुरुचा मी दास, ज्ञानदेव माने गुरुचा मी दास. नेने साधनास आन काळी, नेने साधनास आन काळी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी. संशयाची श्रेणी छेदतीना, संशयाची श्रेणी छेदतीना. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार. सद्गुरु वाचोनी संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक. सद्गुरु वाचोनी संसार तारक, 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 सद्गुरु वाचोनी संसार तारक. नसेची निष्कंक आन कोणी, नसेची निष्कंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी,
इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी नसेची निष्ठांत आन कोणी नसेचे निष्ठांत आन कोणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना आवाज क्लिअर करा संशयाची श्रेणी छेदिती ना छेदिती ना छेदती ना छेदती ना इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना संशयाची श्रेणी छेदिती ना छेदिती ना इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी विठाला 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 ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बावळे ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबांची जय सच्चिदानंद रामदास बाबांची जय सर्व साधू संतान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदतीना संशयाची श्रेणी छेदतीना उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या पुरविती आरती शिष्याची या वंचना करीती जनदुष्ट नष्ट वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदतीना आज सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती संत श्री श्रीपाद बाबा यांच्या 27व्या पुण्यतिथी निमित्त हा वैष्णव मेळावा इथं संपन्न होत आहे. थोड्या वेळापूर्वीच बाबांच्या हस्ते आणि माईंच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे. या वर्षीचं विशेष काय आहे तर या वर्षीचा जो सोहळा होतोय तो इथं गोशाळेमध्ये होतोय. गोशाळा म्हणजे इथं गोकुळ आहे. इथं गोकुळ अवतरलेलं आहे आणि गोकुळामध्ये आता गोकुळामध्ये सगळ्यांनाच आनंदाचा अनुभव आहे की नाही.
गोकुळामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला काय अनुभव आहे त्या ठिकाणी? आनंदाचा अनुभव आहे. त्या ठिकाणी गवळणींचा जो भाव आहे, त्यांना कुठलं ज्ञान झालं होतं? गुह्य ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान आणि गुह्य ज्ञान. व गुह्य ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते आपल्याला आपल्या सद्गुरूंकडूनच होतं. मग सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. विश्ववंदनीय माऊली, विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 5 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये माऊलींनी आपला सद्गुरूंप्रती असलेला भाव व्यक्त केलाय. सद्गुरूंचं स्वरूप कसं आहे आणि त्यांच्या प्रती त्यांचा भाव काय आहे ते या अभंगामध्ये व्यक्त करतायत. आता अभंगाचा आपण शब्दार्थ बघितला, शब्दाप्रमाणे गेलो तर काय म्हणतात पहिल्या चरणामध्ये माऊली की सद्गुरूंच्या शिवाय या संसार सागरातून कोणीच तारू शकत नाही. निसंशयपणे त्यांच्याशिवाय कोणीच, इतर कोणीच या संसार सागरातून, भवसागरातून आपल्याला तारू शकत नाही. पुढच्या चरणात मध्ये आपण म्हणतो की आम्ही या एवढ्या सगळ्या देवतांना मानतोय. मग त्यांच्याबद्दल काय सांगतायत की इंद्र, चंद्रदेव, ब्रह्मदेव हे सगळे देव यातलं कोणीच तुम्हाला तारू शकत नाही, कारण त्यांचा स्वतःचाच ते संशयाची श्रेणी छेदू शकत नाही. ते संशय, भ्रम, आपल्यावर मधलं असलेलं आवरण ते काही ते काढू शकत नाहीत. पुढे काय म्हणतायत, मग कोण काढू शकतं? तर सद्गुरूच ह्याच्यातून आपल्याला तारू शकतात. आणि सद्गुरू कसे आहेत तर उघड आहेत. ते उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती साकार सगुण स्वरूपात जे आलेले आहेत ते आपले सद्गुरू, ते उघड आहेत. ज्यांना ह्या ज्ञानाची लालसा आहे त्यांच्यासाठी मात्र ते उघड आहेत. जे मुमुक्षत्व आलेलं आहे, ज्यांना हा संसार ब्रह्मरूप करायचा आहे अशी मुमुक्षत्व ज्याच्यात निर्माण झालंय त्याच्यासाठी ते उघड आहे. सगुण साकार आहेत ते. आणि ते काय करतात? पुरविते आरती शिष्याची. जे शिष्य आर्ततेने मागतायत किंवा आर्ततेने त्यांच्या ठिकाणी जो कळवळा उत्पन्न झालाय त्याच्यावरती ते उपाय करतायत किंवा ती आरती ते पुरवतायत. पण संत महात्म्यांचं आपण जर चरित्र बघितलं तर कितीतरी लोकांनी त्यांना कायम, ज्या वेळेला त्यांचं अवतार कार्य आहे त्यावेळेला त्यांना नावच ठेवलेली आहेत ना. वंचना करतात लोक, नावं ठेवतात. असं कुठे असतंय का? हे काय खरं असतंय का? माऊलींचं सगळ्यांचं जीवन बघितलं तर मग जन दुष्ट नष्ट काय करतात? वंचना करतात. पण ज्यांनी त्यांना ओळखलंय, ज्यांनी सद्गुरूंचं स्वरूप जाणलंय ते मात्र त्यांना वंदन करतायत. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली सार सांगतायत की त्यांना अभिमानाने सांगतायत मी माझ्या सद्गुरूंचा दास आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं साधनच नाही. काय? निश्चयाने. म्हणजे पहिल्या चरणामध्ये पण निश्चय आहे आणि शेवटच्या चरणामध्ये पण निश्चय आहे. म्हणजे माऊलींनी किती निश्चयाने सांगितले की दुसरा कुठला उपायच नाही संसार सागरातून तरुण जाण्यासाठी. आणि त्याच्यासाठी साधन पण सांगतायत. काय? तर ज्ञानदेव म्हणे गुरुचा बी दास. म्हणजे काय भाव आहे त्यांचा गुरुप्रती, असा भाव असेल तर हे होणार आहे. हा झाला शब्दार्थ. आता आपण म्हणजे संतांची जी भाषा असते ती गुह्य भाषा असते आणि गुह्य ज्ञान आपल्याला समजलं पाहिजे. मग गुह्य ज्ञानापर्यंत गेलो तरच आपल्याला हे स्वरूप सगळं व्यवस्थित आकळता येईल. मग त्यासाठी सद्गुरु कृपा लागते. पण सद्गुरु कृपा होण्यासाठी आधी भगवंत कृपा पाहिजे, तरच सद्गुरु कृपा होते. मग ज्या भगवंताच्या कृपेने हा आपला सगळा वैष्णव मेळावा चालू आहे त्याला आपण प्रथम वंदन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपादान
कथेचा विस्तारू त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू दुसरे संताचे त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. बघा इथं सुद्धा शब्द काय आलाय, दास तुका. म्हणजे कोणाचा दास व्हायचंय तर सद्गुरूंचा दास व्हायचंय. म्हणून आपण पुढचं जे चरण आहे संतांना त्यांना वंदन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा या दयाळा, करुणा करा या दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो. ओम नमो श्रीमद बाबा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो श्रीपाद बाबा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो. आता हृदय हे आपले चौफाळून या भले त्यावरी बैसव पावले श्री गुरूंची. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. संसाराचा अनुभव प्रत्येकाला आहे, पण आपली सर्वसामान्य माणसाची कल्पना काय असते? संसार म्हणजे फक्त लग्न झाल्यानंतर चालू होतो तो संसार. सगळ्याची अशीच कल्पना असते ना की आता लग्न झालं संसाराला लागा, पण त्याच्या आधी नसतोय का हो संसार? तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. लक्षणं काय सांगितले संसाराची? काय काय? संसार दुःख मूळ. दुःखाचं मूळ कोण आहे? दुःख आहे का संसारामध्ये? दुःख आहे का सुख आहे? काय अनुभव आहे प्रत्येकाचा? सुखाचा अनुभव किती आणि दुःखाचा अनुभव किती?
सुख पाहता जवळ एवढे, दुःख पाहता पर्वता एवढे. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. बरं, आता हा फक्त लग्न झाल्यानंतर आहे की लग्नाच्या आधी पण होता? आधीपासून प्रत्येकाचा आता आधीपासून आहे ना. अगदी ते जन्मलेल्या बाळाला पण मला कोण भरवतायत की नाही, मला कोण खाऊ घालतायत की नाही, मला चॉकलेट देतायत की नाही, त्याला त्याची चिंता असते. चिंतेचा अनुभव बाबांनी विश्वात्मके देव ग्रंथामध्ये चिंता. आता चिंता नाही असं कोण आहे का? आणि चिंता आहे म्हणजे त्या ठिकाणी दुःख आहे. म्हणजे हे संसाराचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्येकाला या ठिकाणी जन्माला आलाय तर प्रत्येकाला प्रत्येकाचा संसार चालू झाला. बरं, का चालू झाला? का बरं दुःख आहे? का दुःख होतं? संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळावर बसल्यावर काय बरं वाटेल? मग तसे आपल्याला कष्टाचे सारखे चटके सोसावे लागतात प्रत्येकाला. कोण आहे की त्याला कष्ट करावं लागत नाही? अगदी लहान बाळाला सुद्धा हातपाय हलवल्याशिवाय त्याला कोण विचारत नाही. मग आता चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ प्रत्येकाची चालू आहे. म्हणजे कुठल्याही वयाचा माणूस घ्या, जीव घ्या, प्रत्येकाला संसार आहे. जो जन्माला आलाय, आता जन्माला येण्याचं मूळ काय? जन्माला आलोय म्हणून हे दुःख आहे किंवा संसार पाठीमागं लागलाय. संसार तयार कसा झाला? आपल्याच इच्छा आकांक्षा काय काय असतात की नाही. मग आता देह पहिली काय झालं? देह प्राप्त झाला. तो कशामुळे प्राप्त झाला? आपल्या काय वासना शिल्लक राहिलेल्या असतात. आपल्या वासना काय शिल्लक राहिलेल्या असतात. इच्छा अपेक्षा काहीतरी शिल्लक राहिलेल्या असतात. आणि त्याच्या पूर्तीसाठी, प्रत्येक इच्छेसाठी ती पूर्ण व्हावी म्हणून काय तेवढे जन्म धारण करावे लागतात. मग तेवढे जन्म धारण केल्यावर आता मनुष्य जन्म आपण धारण केला, आपल्याला कळतंय की किती सुख आहे. मग असे कितीतरी जन्म धारण करावे लागतात. मग हे म्हटले कर्मामध्ये, झालेल्या कर्मामध्ये फळ तयार होतं आणि ते फळ भोगण्यासाठी परत जन्म घ्यावे लागतात. बघा, एका जन्मामधलं दुःख किती वाढलं. एका जन्मामध्ये आल्यानंतर कितीतरी इच्छा, एका इच्छेच्या पोटी 100 इच्छा निर्माण होतात आणि पुन्हा त्या 100च्या किती होतात त्याचं काय गणित नाही. म्हणून म्हटले की 84 लक्ष योनीचा हा फेरा चालू होते. बघा किती व्याप्ती वाढली. संसार आधी आपल्या पुरता होता की नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मग लागे वारा, मनुष्याचा मग लागे वारा. एक योनी कोटी फेरा. बघा, एका योनीमध्ये पण कोटी वेळा फिरायला लागतं. मग किती मोठा संसार झाला. एवढा होता तो एवढा झाला की नाही. ह्याला म्हटले. आणि अनुभव काय? संसाराचा अनुभव शेवटी ते दुःखच देणार आहे. कुठलंही शरीर कुठल्याही जीवाला सुख देत नाही, हा सिद्धांत आहे. मग कुठल्याही जन्माला जा, आपल्याला वाटतं की बाकीच्या जीवांना वाटतं की माणसाचा बरा असेल, पण माणसाला सगळ्यात जास्त दुःख काय तर त्याला 5 विषय आहेत. बाकीच्यांना एकच विषय आहे, पण माणसाकडे काय 5 विषय आहेत आणि सगळेच घातक आहेत. म्हणजे सगळे त्याला कुठं बुडवतील काय सांगता येत नाहीत. म्हणजे बघा, आणि आपल्यामध्ये त्यामुळे 5 काय विषय. त्यामुळे रूप रस गंध शब्द आणि स्पर्श हे सगळे विषय एक जरी आपण घेतला विषय तरी आपण इतर जीवांचं बघितलं की त्यांना कसं तो घातक ठरतात. पतंगाला तेजाचं आकर्षण असतंय म्हणून दिव्यावर जाऊन झडप मारतो आणि त्याच्यात नाश होतो. हरणाला नादाचा असतोय, ते नाद ऐकता ते सापडते शिकाऱ्याच्या तावडीत. मग आपण असे कितीतरी ठिकाणी सापडतो आणि परत एकदा त्या दुःखाच्या दलदलीमध्ये पसरतो. आणि ह्यालाच म्हटले भावसागर. मग कशाने आता हे विषय आले, विकार आले. आपल्यामध्ये काय आहे? अहंकार आहे, काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, काय बरंच काय ना. 6 विकार आहेत आणि 6 विकार एवढे भारी आहेत की आपल्याकडून एवढ्या प्रकारची कर्म करून घेतात की
त्याचं फळ भोगण्यासाठी तेवढे तेवढे जन्म घ्यावे लागतात. मग एका जन्माचा विस्तार एवढा झाला म्हणून याला काय म्हटले? भवसागर म्हटले. आणि हा भवसागर तरुण जायचे, हा भवसागर तरुण जायचे, पोहून जायचंय आपल्याला. मग पोहून कुठं जायचंय बरं? पोहून कुठं जायचंय की कुठंतरी मला विश्रांती भेटेल, कुठंतरी मला समाधान भेटेल, ते पण शाश्वत असेल, ते पण शाश्वत असेल, अखंड असेल, निरंतर असेल, नित्य असेल. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, 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 वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. धरावे ते पाया आधी आधी, 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 धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. आपण सारिके करीती तात्काळ, आपण सारिके करीती तात्काळ, आपण सारिके करीती तात्काळ, आपण सारिके करीती तात्काळ. सद्गुरु वाचूने सापडे ना सोय म्हणजे उपाय सांगतायत ताई सिद्धांतावरती आल्या. पण आपल्याला की आता सद्गुरु वाचूने सापडे ना सोय हा अभंग सांगितलाय संतांनी. पण आता आपण बघूया की आपल्याला स्वतःच्या मनाने जाता येईल का या संसार सागरातून? कोणी म्हणेल की मी खूप हुशार आहे, मी खूप शिकलेलो आहे, माझ्याकडे एवढ्या एवढ्या डिग्री आहेत, तर मी स्वतःहून जाऊ शकतो ना, मला कशाला कोणाची गरज आहे? मग आता इथं पोहून जायचंय ना, तरुण जायचंय, तर तरुण जाण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे, नाव पाहिजे वगैरे, ठीक आहे. पण मग स्वतःच्या मनाने जायचंय. बरीच लोक असं म्हणतात की आमचं आम्ही जाऊ शकतो, आम्हाला समजतं, एवढं लिहिलंय शास्त्रामध्ये, ते वाचतो आणि करतो. तर सद्गुरूंचे पाय का धरावे आधी? मग स्वतःच्या मनाने जाताना काय काय आडवं येते? कारण हे विकार एवढे बलवान आहेत, काळ एवढा बलवान आहे की कालगती तुम्हाला ओळखता येत नाही. दुसरी गोष्ट की हे विकार एवढे बलवान आहेत, माऊलींनी 7व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केले. हा अहंकार, आता तरुण जायचंय, पोहून जायचंय ना, अहंकार म्हणजे भला मोठा दगड गळ्यात बांधल्यासारखा आहे. अहंकार कोणाला नाही? अहंकार मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला, कोणाला सोडलंय का? सगळ्यालाच अहंकार आहे. आणि अहंकार काय म्हटलंय माऊलीने, उपमा काय दिली? अहंकार हा गळ्यात धोंडा आहे. आता इथं नदी आहे, तुम्हाला नदीमध्ये पोहणाऱ्यांना अनुभव असेल, दगड बांधायचा आणि पोहून जायचं पलीकडच्या तीराला, जाता येईल का? किती जरी पट्टीचा पोहणार असेल तर जाता येईल का पलीकडं? कोण कोण गेलंय असं प्रयत्न कोणी केलाय? मग अहंकाराचा जर दगड गळ्यात बांधून आपण जाऊ शकतो का? आणि प्रत्येकाकडे ज्या वेळेला तो म्हणतोय की मी जाऊ शकतो, हाच मोठा अहंकार आहे आणि त्यामुळे तो जाऊ शकत नाही. या भवसागरामध्ये क्रोधाचे भोवरे आहेत. काय? क्रोधाचे भोवरे. कोणाला राग येत नाही असं कोण आहे का इथं? राग येत नाही असं कोण आहे का? सगळ्यांना येतो. मग हा माऊलीने काय म्हटलंय, हा राग म्हणजे त्या भवसागरामधला भोवरा आहे. आणि भोवऱ्यात जो अडकला त्याची काय अवस्था होते? त्याला गर 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 नेऊन आतमध्ये खोलात नेऊन आपटते समुद्राच्या तळाशी. मग काय अवस्था येते? आणि हे आपण सोबत घेऊन चाललोय, जाता येईल का आपल्या मनाने? बरं, आपल्याकडे काहीतरी सामर्थ्य असते, काय विद्या, ऐश्वर्य असते, बल असते, शारीरिक असेल, आर्थिक असेल, जे काय असेल. मग त्याला काय म्हटले? ह्या बलाच्या साहाय्याने जी काय आपल्यामध्ये उर्मी किंवा स्फूर्ती असते त्याला म्हटले मद. मदाच्या साहाय्याने जाता येईल का? मद हा विकार आहे.
मध हा काय करतो, आपल्याला मध्येच गिळून टाकतो. मध्येच काय करतो, गिळून टाकतो. कारण आपल्याला आपल्या ऐश्वर्याचा गर्व होतो. जसं ते काळविटाची शिंग सुंदर आहेत ना, त्याचं ऐश्वर आहे ना, वैभव आहे ना ते. पण त्याला जंगलातनं पळताना अडकले का नाही, त्यामुळे त्याला शिकार लगेच सापडली. मग आपण आपल्या गुणांच्या आधारे किंवा सामर्थ्याच्या आधारे जाऊ म्हटलं तर तसंही जाता येत नाही. बरं, आता बऱ्याच लोकांचं असतंय की आता तरुणपणी कशाला करायचा हा विषय, नंतर म्हातारपणी करू. काय असतंय की जायचंय, संसारात हाय, दुःख आहे, भरपूर आहे, पण जरा संसाराचा उपभोग घेऊन निवांत जाऊया. म्हातारपणी काय होतंय, स्मृतिभ्रंश होतात. माऊली काय म्हणतात, स्मृतिभ्रंश. काय लक्षात राहत नाही. एक आजीबाई असतात, पोती काढून बसलेले असतात समोर, ज्ञानेश्वरी काढली, वाचतायत. नातू येतो त्यांचा, विचारतो, आजी आजी मी आलोय. कोण बाळा तू? अगं मी तुझ्या त्या मुलाचा मुलगा. बरं, होय होय. गेला नातू. परत संध्याकाळी आला थोड्या वेळाने, परत आजीला म्हणतोय, आजी आजी पोती समोर घेऊनच बसलेले, आलोय. मुलगा आला. तो मग काय म्हणतोय, नातू आलाय, आजी मी आलोय. आजी काय म्हणते, कोण तू? आजी मी तुझा नातू. कुणाचा मुलगा? म्हणजे लक्षात राहत नाही, दिसत नाही नीट. आणि त्यावेळेला आपण काय म्हणतो, परमार्थ करू. वाचता येत नाही, डोळ्यांची दृष्टी कमी झालेली असते. असं कुठं सत्संगाला जायचं म्हटलं तर अडचणी येतात. आणि त्यावेळेला होईल का? त्या तरुणपणामधले बाकीची लक्षणं सांगितली, अहंकार आहे, राग आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हे सगळे अडकवणार आहेत. आणि शेवटी शेवटी उतार वयात कधीतरी वाटायला चालू होतं, पण त्यावेळेला काय वाटून फायदा नसतोय त्याचा, कारण त्याला ते करताच येत नाही साधन. म्हणून माऊलीने काय म्हटलंय, हळूहळू पुढे जाऊन मग विषयांच्या ह्याच्या सगळ्या ह्याच्या दलदलीमध्ये तो अडकतो आणि मरतो. म्हणजे दलदलीमध्ये अडकतो म्हणजे मरतो, आणि परत ज्या ज्या इच्छा वासना आहेत त्याच्यानुसार तो जन्म घेतो. म्हणजे स्वतःच्या मनाने जाऊ शकतो का? आता ह्या जन्मामध्ये म्हटला की मी जाऊ शकतो, पण त्या जन्मामध्ये असं सगळे अडथळे आहेत. मग हे अडथळे घेऊन जाऊ शकतो का? पार नाही करू शकत. मग आता इथं म्हणून म्हटले, सद्गुरू धरावे ते पाया आधी आधी सद्गुरूंचे. मग सद्गुरूंचं स्वरूप कसं आहे, आणि तेच का घेऊन जाऊ शकतात, तेच का घेऊन जाऊ शकतात? तर त्याच्यासाठी आधी सद्गुरूंचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे की सद्गुरू कसे आहेत. आपण म्हणतो इतर देवदेवता, आपण सगळेजण कुळधर्मानुसार पूजा करतो, अर्चा करतो. मग सद्गुरूच का फक्त तारून नेऊ शकतात? तर सद्गुरूंचं स्वरूप आपण जरा समजून घेऊया. सिद्धांत संग्रहामध्ये बाबांनी मोक्ष प्रकरण आहे. आपल्याला जायचंय कुठल्या तीराला? आनंदाच्या तीराला. अखंड आनंदाच्या तीरावरती जायचंय. अखंड आनंदाच्या तीरावरती कोण आहेत बरं? तिथंच सद्गुरू आहेत. म्हणजे जे त्या गावचे आहेत तेच त्या तीरावरती घेऊन जाऊ शकतात. आता सकाळी आम्ही आलो तिथं, चिखलीवाली मंडळी तिथं मध्ये कुठंतरी इतर रस्ता असा वळायला लागतो, तिथं रस्ता तसा वळायला लागतो, बरोबर मार्गदर्शन करायला बसमध्ये आलो. पण बस तिथून येता येता हळूहळू आली, कारण कुठे वळायचं, कुठल्या वळणावर कसं वळायचं काय लक्षात येत नव्हतं. म्हणून मार्गदर्शन करायला का बरं येऊ शकले? ते मूळचे तिथलेच आहेत म्हणून ते मार्गदर्शन करू शकतात. तसं सद्गुरू मूळचे तिथलेच आहेत, त्या तटावरचे आहेत. आपल्याला काय कुठल्या तटावर जायचंय? अखंड आनंद रस ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मोक्षस्थान म्हटले, शांबाला नगरी म्हटले, ही सगळी वेगळी वेगळी नाव आहेत. ईश्वराचं स्थान म्हटलंय, पण त्या ठिकाणी वास कोणाचा आहे? तर त्या ठिकाणी सद्गुरूच आहेत. आणि म्हणून तेच आपल्याला ह्याच्यातून तारू शकतात. मग कसं सद्गुरूंचं स्वरूप? आता बाकी आपण म्हणतो की मग पोचायचं कसं, तर आधी त्यांचं स्वरूप समजून घेऊया. आपण आता आपण ह्या चिखली गावात जमलोय. इथे आता हा मंडप आहे समजा, इथे आपण सगळेजण जमलोय. मग आपण पृथ्वीवासी आहे ना, चिखलीवासी किंवा मुंबई इकडून कुठून आलोय. आपण कुठं राहतोय? पृथ्वीवरती राहतोय. मग असे पृथ्वी, सूर्य, चंद्र हे मिळून हे आपल्यासाठीचं विश्व जे काय चालतंय. पण ह्या सूर्यमालेमध्ये अजून काय ग्रह आहेत? पुढं गेलं तर असे कितीतरी सूर्यमाला या आकाशगंगेमध्ये आहेत.
अशा कितीतरी आकाश गंगा मिळून काय तयार होतं? एक ब्रह्मांड तयार होतं. काय तयार होतं? एक ब्रह्मांड तयार होतं. आता प्रत्येक ब्रह्मांडाचा सांभाळ करण्यासाठी आपल्या घरात जशी व्यवस्था असते का नाही, कोण आई वडील असतील त्यांना काहीतरी जबाबदारी असतात, घरातली मोठी माणसं असतात त्यांना काहीतरी जबाबदारी, तसं ह्या ब्रह्मांडाचं नियोजन करण्यासाठी, ब्रह्मांडाला सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश इंद्र ही सगळी पद आहेत वेगळी वेगळी. ब्रह्माचं कार्य काय आहे? सृष्टी निर्मितीचं कार्य आहे. विष्णूचं काय? पालन पोषणाचं कार्य आहे. महेशाचं संहाराचं कार्य आहे. म्हणजे त्याला एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये जाता यावं, त्याच्यासाठी मध्ये त्याचं लय झाला पाहिजे, ती स्थिती निर्माण करण्याचं कार्य महेशाचं आहे. मग प्रत्येक ब्रह्मांडाला एक ब्रह्मा विष्णू महेश आहे. आता ह्या ब्रह्मा विष्णू महेशाला सकट ह्या सगळ्या ब्रह्मांडाला सांभाळण्याचं सामर्थ्य एका क्षीराब्दिवासी महाविष्णूकडे आहे. आणि अशी कितीतरी अनंत ब्रह्मांड आहेत, म्हणजे कितीतरी अनंत क्षीराब्दिवासी महाविष्णू आहेत. आता क्षीराब्दिवासी महाविष्णूंच्या अनेक पट सामर्थ्य ज्यांच्याकडे त्यांना म्हटले अष्टभैरव, म्हणजे ईश्वराच्या 8 भुजा. ईश्वराच्या 8 भुजा त्यांनाच अष्टभैरव म्हटले. त्यांच्याकडे यांच्यापेक्षाही सगळ्यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्य आहे. आणि अष्टभैरवांपेक्षा जास्त सामर्थ्य ह्या मायेच्या विराट स्वरूपाकडे आहे. मायेच्या विराट स्वरूप म्हणजे मायेच्या विराट स्वरूपामध्ये हे सगळं आलं. काय काय आलं? हे सगळं आलं. आपण सगळे हे ब्रह्मांड आणि अशी कितीतरी ब्रह्मांड आणि सगळे देव देवता सगळे आले त्याच्यामध्ये. आणि या विराट स्वरूपाचा केंद्र जो आहे त्याला काय म्हटले? त्या ठिकाणी मोक्ष स्थान आहे किंवा त्या ठिकाणी सद्गुरूंचं स्थान आहे. आपण कुठे आहे? ब्रह्मांडामध्ये. आणि या सगळ्याचं केंद्र, सगळ्या अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचं केंद्र जे आहे त्या ठिकाणी सद्गुरूंचं स्थान आहे. बघा, आता अष्टभैरवांपर्यंत जे आपण पूजा अर्चा जे काय करतो, आपली कुलदैवता असेल, इंद्र चंद्र देव जे काय असेल त्या सगळ्यांची पूजा करतो ते या ब्रह्मांडामध्येच आहेत. आणि ते काय करतात? आपल्याला काहीतरी कर्म करायलाच लावतात. आणि कुठलंही कर्म आपल्याला मुक्त करू शकत नाही किंवा तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. परममुक्त झाल्याशिवाय त्या स्थितीला पोहोचता येत नाही. मग आता इतर देवतांची पूजा केली तर काय करतात ते? आपल्याला त्यांची सत्ता कुठं आहे? कर्मभूमीवरच चालते. त्यांची सत्ता या ब्रह्मांडामध्ये किंवा या मायेच्या आवरणामध्ये त्यांची सत्ता चालते. आणि मायेचं आवरण जिथं आहे तिथं त्या ठिकाणी कर्माची सत्ता. मग कर्म आपल्याला सोडवणार आहे का? मगाशी बघितलं आपण, कर्माचं काय जंजाळ एवढं आहे की ते आपल्याला अनेक जन्म घ्यायला लावतं आणि शेवटी भवसागरामध्येच ठेवते. मग ज्या ठिकाणी कर्माची सत्ता आहे त्या कर्माच्या सत्तेतून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे? मग अष्टभैरवापर्यंत आलं पाहिजे. अष्टभैरवांच्या नंतर मात्र काळाकुट्ट अंधार आहे, काळाकुट्ट पट्टा आहे, जे काळं वलय आहे. ज्यांनी तो फोटो बघितला असेल मोक्षस्थानाचा त्यांना लक्ष येते. असं काळकुट्ट वलय आहे आणि त्याच्या आतमध्ये ते सद्गुरूंचं स्थान आहे. त्याला बाह्य रंग आहे, त्याला अंतरंग आहे. आणि ज्या वेळेला आपण अंतरंगात पोहोचू त्यावेळेला आपल्याला खरं शाश्वत आनंदाचा अनुभव येणार आहे. बाकी सगळं हे काळ्या पट्ट्याच्या बाहेर जे आहे ते सगळं मायेचं आवरण आहे. त्या ठिकाणी पूर्ण कर्मभूमी म्हटले तिला, तिथं कर्माची सत्ता चालते. अष्टभैरवापर्यंत ते सगळेच कर्म करायला लावतात. अमुक एक हे करा, तमुक एक पूजा करा, मग ते प्रसन्न होतील, मग तुमचं काय काय ऐकतील. शेवटी जे काही देतात ते स्वतः शाश्वत नाहीत. जरी त्यांची पूजा अर्चा केली तरी ते कुठपर्यंत नेऊ शकतात? ते त्यांच्या स्वतःपर्यंत नेऊ शकतात. आणि त्यांचा सुद्धा प्रलय काळी नाश होतो. ज्या वेळेला प्रलय येतो त्यावेळेला हे सगळे या सगळ्यांचा नाश होतो. त्यामुळे त्यांची भक्त मंडळी ह्या जन्म मरणाच्या प्रवाहात अखंड राहतात. मग सुटायचे आपल्याला काय करायचंय? सुटायचे. मज सोड विधातारा, मज सोड विधातारा, मज सोड विधातारा, मज सोड विधातारा. कर्मापासून दुष्करा, कर्मापासून दुष्करा, कर्मापासून दुष्करा, कर्मापासून दुष्करा, कर्मापासून दुष्करा, कर्मापासून
आता इथपर्यंत जरी अष्टभैरवांपर्यंत जरी आलो आपण तरी आपल्याला कर्मापासून मुक्ती मिळत नाही, आणि कर्मापासून मुक्ती नाही तोपर्यंत भवसागरातून तरून जाता येणार नाही. मग कर्मापासून कोण दुस्तरू शकतं? तर ते सद्गुरू. पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? तर मध्ये हे अंधकाराचं दिव्य अंधकार आहे. म्हणजे त्याच्यात शिरलं की काय दिसतच नाही असा अंधकार आहे, आणि त्याच्या आतमध्ये जे स्वरूप आहे ते सद्गुरूंचं. आणि सद्गुरू मग काय करतात? ज्याला अशी तळमळ लागली, ज्याला अशी ह्या ज्ञानाची लालसा लागली, त्याच्यासाठी ते मूर्त स्वरूपात येतात. आणि काय करतात? ते विषय प्रयोजन समजावून सांगतात. कर्माचा संबंध समजावून सांगतात. चांगला विचार आपल्यामध्ये पेरतात, चांगला विचार सांगतात, आणि बारीक आणि सूक्ष्म विचार करण्याची रीत सांगतात. विषय प्रयोजन समजल्यामुळं जीवनाचा उद्देश, ध्येय काय आपल्यासाठी ते निश्चित करतात. अंतिम ध्येय काय असायला पाहिजे? तर अंतिम ध्येय म्हणजे या विराट स्वरूपाचं जो केंद्र आहे त्या सद्गुरु स्थानी जाणं, हे आपलं जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. ध्येयाप्रती आपली भावना जागृत करतात. त्याच्यानंतर काय करतात? आता इथं पोहोचण्यासाठी कर्मापासून सुटलं पाहिजे तरच तिथं प्रवेश आहे. इथं पोहोचण्यासाठी कर्मापासून सुटलं तरच तिथं प्रवेश आहे. म्हणजे नैष्कर्म्य स्थिती, त्याला काय म्हटलंय? नैष्कर्म्य स्थिती कोण प्राप्त करून देऊ शकतो? फक्त आणि फक्त सद्गुरूच आपल्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून देतात. आता नैष्कर्म्य स्थिती म्हणजे आपल्याकडून आता हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म होणार नाही का? श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे, बघणं हे कर्म आहे, खाणं पिणं हे सगळं कर्मच आहे. म्हणजे जोपर्यंत हा देह आहे आणि मागचं प्रारब्ध आहे तोपर्यंत कर्म हे चालणारच आहे. ते मागचं प्रारब्धाच आहे. पण पुढं तयार होऊ नये ह्याच्यासाठी जी स्थिती आहे त्याला म्हटले, कर्म करत असताना त्याच्यापासून अलिप्त राहण्याची जी क्रिया आहे ती आपल्याकडून सद्गुरू करून घेतात, आणि त्याला म्हटले नैष्कर्म्य स्थितीला आपल्याला आणतात. ज्या वेळेला नैष्कर्म्य स्थितीला आणतात त्यावेळेला त्याचे हळूहळू त्याला आनंद वाटायला लागतो. मग या ठिकाणी सुरुवातीला अनुग्रह, प्रबोध, माळ, तुळशी माळ ही सगळी रीत करून त्या ठिकाणी ह्या स्थितीला आणलं जातंय. मग त्याला आनंद वाटायला लागतो. अंतकरणामध्ये हा जो फरक आहे तो अंतकरणामध्ये व्हायला लागतोय. मग तो साधना करायला लागतो, आणि त्याच्यामुळे त्याला कमकुवत विचार सोडण्याची त्याची तयारी होते. जे बाधक विचार आहेत, जे आपल्याला अडकवणारे विचार आहेत, त्याला सोडण्याची त्याची तयारी होते. मग ते त्याला तत्वज्ञान सांगतात. आत्मज्ञान सुरुवातीला करून देतात. अनुग्रह प्रबोधाच्या रीतीने काय आत्मज्ञान करून देतात, ब्रह्मज्ञान करून देतात, आणि पुढं तत्वज्ञान सांगून गुह्य ज्ञानापर्यंत पोहोचवतात. मग आता तत्वज्ञान सांगितल्यामुळं त्यांना ह्याचं सगळ्याचं मेकॅनिझम किंवा विज्ञान समजायला लागतं की कसं शिरायचं त्या अंतरंगामध्ये नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली पाहिजे. मग आता नैष्कर्म्य स्थिती म्हणजे काय? हे मदचिस्तव झाले परी म्यानही केले, हे जेणे जाणितले तो सुट लागा. बघा, कर्म माझ्यामुळे झालंय असं म्हणायचं का? माझ्या कडून झालं असेल पण ते मी केलेलं नाही. या ठिकाणी मी काढला. मुळात मी आणि माझा हा सगळ्यात मोठा संसार आहे. खरं तर मी आणि माझं हा संसार आहे. मग यातला मी काढला तर बाकीचा आपोआप गळून पडते. मग इथं मीच आपल्याला कारणीभूत आहे की आपल्याकडून कर्म व्हायला. मग सद्गुरू काय करतात? या ठिकाणी मी आपल्यातला जो मी पण आहे तो काय करतात? काढतात, आणि आपलं स्वरूप आपल्याला स्वरूपाचं ज्ञान करून देतात. तू नेमका कोण आहेस? आपण काय समजत असतो? मी अमुक एक आहे, मी संगीत आहे, मी अमुक एक आहे. तू ते नाहीस. तू ब्रह्मच आहेस. तू ब्रह्मच आहेस. आपल्याला स्वरूप दाखवतात, आणि हे खलविदम ब्रह्म म्हणजे मी त्याचा एक अंश आहे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं
ब्रह्म तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्खने वर्म संत चरण मूर्खने वर्म संत चरण मूर्खने वर्म संत चरण मूर्खने वर्म संत चरण तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म 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 तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. मग हे परब्रह्म अवताराला आल्यानंतर तेच सद्गुरू आहेत आणि तेच आपल्याला काय करतात, ह्या स्थितीला आणतात. ह्या स्थितीला आणतात म्हणजे काय करतात, आपल्याला ह्याच्यात येणारे अडथळे सगळ्याची जाणीव करून देतात. आणि त्यामुळं ते ज्या गावचे आहेत त्यांना माहितीये की इथून पोहून जाताना काय काय अडचणी आहेत. दुसऱ्या कोणाला माहिती असतील का? इथं पोहोचण्यासाठी, या गावात पोहोचण्यासाठी काय काय अडचणी येऊ शकतात. तिथं टोल लागू शकतो, इकडे रस्ता असा खराब आहे, इथं छोटा आहे. तसं ते सद्गुरूच आपल्याला सांगू शकतात आणि ते या स्थितीला आणतात. नुसतं सांगत नाहीत, ते त्या स्थितीला आणतात की आपल्याला ईश्वराच्या बाह्य रंगामध्ये प्रवेश मिळेल, की ज्या ठिकाणी अखंड आनंदाचा जो रस आहे तो आपल्याला, किंवा शाश्वत आनंदाचा जे स्थान आहे ते सद्गुरू माऊलीच्या जवळ आहे. म्हणूनच माऊली काय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारे तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसारे तारक सद्गुरु वाचोनी संसारे तारक सद्गुरु वाचोनी संसारे तारक सद्गुरु वाचोनी संसारे तारक नशेने सांग कोणे नशेने सांग कोणे नशेने सांग कोणे नशेने सांग कोणे ब्रह्मादे करोने इंद्रचंद्रदेव 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 ब्रह्मादे करोने. म्हणजे सद्गुरूंशिवाय या संसार सागरातून कोणीच काय म्हटलंय, निश्चयाने सांगतात आणि निसंशयपणे की त्यांच्याशिवाय कोणीच या संसार सागरातून तारून नेऊ शकत नाही. कारण तेच जाणतात त्याच्यातले सगळ्यातले अडथळे. म्हणजे सिद्ध प्रवृत्तीचा अंत झाल्याशिवाय अंतरंगात प्रवेश नाही. सिद्ध प्रवृत्ती म्हणजे वाटेत जाताना उपाध्या लागतील, रिद्धी सिद्धी प्राप्त होतील, तिथे सुद्धा थांबू नका म्हणतायत. तिथं सुद्धा थांबू नका. आता अमृत कुंभमेळ्यामध्ये खरं तर अमृताचं वाटप होत असतंय आणि तिथं मग ते मध्ये काय काय रत्न निघतात, पण शेवटी आपल्याला अमृतापर्यंत पोहोचायचंय. मग कुंभमेळा कधी साजरा होतो, ज्यावेळेला अमृतापर्यंत पोहोचू आणि ते अमृत ज्यावेळेला प्राशन करू त्यावेळेलाच. मग ते अमृत कुठं आहे तर त्या केंद्रस्थानी सद्गुरु स्थानी, त्या ठिकाणी सद्गुरूंचे विचार हेच अमृत आहे. आणि या ठिकाणी पण हा अमृत कुंभमेळा चालू आहे. सद्गुरूंचे विचार, संतांचे विचार ज्या ठिकाणी श्रवण करायला भेटतात तो कुंभमेळाच आहे. आणि या ठिकाणी आपण पावन होत असतोय ना. सद्गुरूंच्या शिवाय या संसार सागरातून माऊली किती निश्चयाने सांगतायत की त्यांच्याशिवाय कोण दुसरं तारू शकत नाही.
मग आपण म्हणतो की बाकी आम्ही एवढी सगळी पूजा अर्चा करतो. कोण म्हणतं आम्ही इंद्राची करतो, कोण म्हणतं आम्ही ब्रह्मदेवाची करतो, कोण म्हणतं म्हसोबाची करतो, बिरोबाची करतो, अजून काय काय कुलदैवत, कोण म्हणतं विठ्ठलाची करतो. मग हे सगळी दैवत आहेत ना, त्याची भक्ती करतो. मग ते का नाही तारून नेऊ शकत? फक्त सद्गुरूच का म्हटलंय त्यांनी? मग आता मगाशी आपण बघितलं की हे सगळे कुठे आहेत? काळ्या पट्ट्याच्या बाहेर आहेत. यांची सत्ता कुठपर्यंत आहे? कर्मभूमीवरच यांची सगळ्यांची सत्ता आहे. आता इंद्राचंच उदाहरण घ्यायचं झालं पुराणातलं, आता आपण गोकुळात आहोत नाही, गोकुळातलंच उदाहरण घेऊया. गोकुळामध्ये ज्या वेळेला इंद्राची कथा माहिती आहे सगळ्यांना, तरी सुद्धा आपण थोडक्यात बघूया की एका वर्षी असा पाऊस पडत नसतोय ना, पाऊस पडायला वेळ होते. मग त्या गावातली लोक काय करायची की इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करायचं. इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करायचा, मग तो पाऊस पाडेल, वरून राजाला आज्ञा देईल आणि पाऊस पाडेल. मग हे लोक म्हणतात की आता गावातले लोक ठरवतात इंद्राची पूजा करायची. नंदलाल असतात तिथे, कृष्ण पण असतो. कृष्ण हे सगळं ऐकतोय आणि कृष्ण म्हणतोय की इंद्राची का बरं पूजा करायची? तर ते म्हणे आपल्याला तो पाऊस पाडेल, बघ त्याची पूजा केल्यावर तो काय पाऊस पाडेल, धनधान्याने समृद्धी होईल सगळं म्हणे. पण आपण कुठे आहे म्हणे? तर गोकुळात आहे. आपल्याकडे काय गोमाता आहे, हे सगळं गोधन आहे. आणि हे गोधन आपण कुठे नेतो चारायला? गोवर्धन पर्वतावरती. गोवर्धन पर्वतावरती त्यांना चारा वगैरे भरपूर मिळतो, त्याच्यावरती झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मुळे पाऊस पडतो. मग आपण त्याची का नको पूजा करायला? काय म्हणतोय कृष्ण की आपण ह्या वर्षी गोवर्धनाचीच पूजा करूया, कारण आपला सगळा चरितार्थ कुणामुळे चालतोय? गोवर्धनापासूनच आपल्याला हे सगळं मिळते. तर म्हणे यावर्षी आपण इंद्राची राहू दे पूजा करायची, यावर्षी आपण बदल करूया जरा गोवर्धनाची. मग बाकीचे काय असतात ते म्हणे असं कुठे असतंय का, असं कुठे असतंय का म्हणे. आणि ते काही येत नाहीत. आम्ही परंपरेनं करत आलोय, वाढवडली करत आलोय, असं कुठे असते का म्हणे. त्याला प्रसन्न केल्याशिवाय तो काय पाऊस पाडणार नाही. मग तो म्हणे की ठीक आहे, ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्या बरोबर चला. मग गोकुळातले गोपाळ असतात, काही नंदलाल वगैरे, ते सगळेजण ज्यांचा कृष्णावरती विश्वास आहे ते सगळेजण त्याच्या सोबत येतात. आणि पुढची कथा माहित आहे की मग इंद्र रागवला. पद आहे ना इंद्र. आता जसं आपल्या इथं पण ऑफिसमध्ये किंवा कुठं एखाद्याकडे एखादी फाईल पुढे सरकवायची असेल, त्याला विचारलं नाही समजा आमचं तेवढं काम करता का, फाईल तिथंच पडून असते, फक्त पुढे सरकवायची असते. विचारलं नाही, राग तिथंच फाईल पडून. तसं इंद्राचं पद आहे काय. मग हा कोपला की मग धो 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 त्या वरुण राजाला काय सांगितलं? पाऊस पाड म्हणे. पदामुळे कोपला. कोपला त्याला, कारण ते अधिकार आहे ना त्याला की पाऊस पाडायचा. वरुण राजाला सांगितलं धो धो पाऊस पाड म्हणे, सगळे वाहून जाऊ दे. मग पाडला की त्याने. वरुण राजा काय आज्ञा मानायची. आणि मग तिथे पूर आला तिकडे गोकुळामध्ये, आणि हे सगळे गोवर्धन पर्वताकडे गेले, त्याची पूजा केली, आणि इकडे पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यावर मग सगळे म्हणायला लागले आता कृष्णा काय करायचं? आता इंद्र कोपला की म्हणे काय करायचं? ते म्हणे कोपू दे, त्याचं काम आहे त्याने करायला पाहिजे ना. काय म्हणतोय? त्याचं काम आहे म्हणे, ते त्याला हे सांभाळायचं काम दिलंय, त्याने करायला पाहिजे ना व्यवस्थित. मग हे सगळेजण गोवर्धनाची पूजा करतात. आणि मग ज्यावेळेला पूर असा वाढत जातोय तसा तो गोवर्धन काय करंगळीवरती उचलतोय. आणि बाकीच्यांना काय म्हणतोय? एकटा उचलत नाही, फक्त बाकीच्यांना काय म्हणतोय? तुम्ही पण टेकू लावा, तुम्ही पण तुमच्या काठ्या आणल्यात ना, जरा मला पकडू लागा. खरं तर सामर्थ्य कोणाचं आहे? भगवंताचं सामर्थ्य आहे. आणि काय म्हणतोय तो? तुम्ही पण मला टेकू लावू लागात, म्हणजे हा लवकर उचलला जाईल. हे सगळ्यांना सहयोगी करून घेतलं या ठिकाणी, आणि तो गोवर्धनाचा पर्वत उचलला. आणि मग ते जे एवढे गोवर्धनाच्या खाली होते तेवढे वाचले, आणि बाकीचे सगळे वाहून गेले. इंद्राच्या प्रभावाखाली होते ते वाहून गेले, आणि श्रीकृष्णांच्या प्रभावाखाली होते ते तरले. कोण तरलं? मग कृष्णाच्या सानिध्यात जे होते ते तरले. आणि कशामुळे तरले? गोवर्धनाची पूजा. गोवर्धन, गो संवर्धन. बघा आपल्याला पण बाबांनी तो मार्ग दाखवलेला आहे. गो संवर्धनानेच आपण तरणार आहोत, गो मातेच्या आशीर्वादानेच
ही भूमाता प्रसन्न होणार आहे. आपल्याला प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी तयार होणार आहे. गोकुळ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणून आपण गोवर्धनाची पूजा म्हणजे गो संवर्धन करून त्या गोवर्धनाची पूजा करायची. बाकी म्हणून गोवर्धन म्हणजेच गो संवर्धन. आणि आपल्याला ती साधना बाबांनी दिली आहे. जी साधन समृद्ध कसे करत असतात बघा. संत महात्मे साधन समृद्धी करत असतात. हे साधन आता मध्ये लोप पावलं होतं ना. पूर्वी होतं भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये गोधन सगळ्यांकडे भरपूर असायचं. गोधन जेवढं असेल तेवढं ऐश्वर्य समजलं जायचं. पण आता आपल्याकडे काही असेल तर म्हणे की तुम्ही अजून पण सांभाळता. म्हणजे अशी शहरांमध्ये आहे की नाही. तुमच्याकडे अजून पण आहेत शेळ्या मेंढ्या, तुमच्याकडे अजून पण गाई म्हशी आहेत. म्हणजे ते काय त्याला धन म्हणून कोण बघत नाही. खरं तर शाश्वत धन तेच आहे त्याने जेणेकरून आपली खऱ्या अर्थानं काय म्हणतात भौतिक आध्यात्मिक सगळाच विकास इहलोक परलोक सगळं साधलं जात आहे त्या ठिकाणी. ते आहे खरं तर. आणि त्याचा आपल्याला कुठेतरी विसर पडला. आणि मग संत महात्मे त्याची आपल्याला स्मरण करून देत असतात. जे विसरलंय त्याचं स्मरण करून देत असतात. मग इथे इंद्राची जी कथा ऐकली ते इंद्राने तारलं का. मग इंद्र का तारू शकत नाही. त्याची सत्ता मुळात कर्मभूमीवरतीच आहे. त्या कर्मापासून अलिप्त करू शकत नाहीत. त्याच्या नादाला जे लागले ते वाहून गेले. ह्या संसार सागराच्या महापुरात वाहून जाणार आहेत. मग तसंच ब्रह्मदेवाचं पण उदाहरण आहे. गाय गोपाळ घेऊन गेला की संशय आला हाच देव कसा असेल. त्याला आधी माहिती आहे देव जन्माला आलाय, अवताराला आलाय, इथं काहीतरी कार्य करण्यासाठी आलाय. पण मध्ये त्याने बघितलं गोकुळामध्ये हा गोपाळांच्या बरोबर खेळतोय काय, त्यांच्या बरोबर दही भात काला खातोय काय. मग संशय आला म्हणे देव हे सगळं करतोय. असा कुठे देव असतो का म्हणे हा गोकुळात इथं गायींची सेवा करतोय, इथं गोपाळांच्या बरोबर खेळतोय, त्यांच्या बरोबर दूध भात दही खातोय. असा कुठे देव असतो का. संशय आला आणि तो घेऊन गेला सगळ्या गोपाळांना, गाय गोपाळांना सगळ्यांना घेऊन गेला. मग कृष्णाच्या लक्षात आलं. त्याने स्वतः ते रूप धारण केलं. सगळ्या गायी गोपाळ जेवढे घेऊन गेलेला तेवढ्या सगळ्यांचं रूप त्याने धारण केलं. ब्रह्मदेव वाट बघतोय आता येईल मला विचारायला, आता येईल मला विचारायला. पद आहे पण मला काय तो काय विचारायला ते सगळं सुरळीत चाललंय. कोणाला काय कमी आहे असं काय जाणवलंच नाही. मग त्यांचा संशय गेला नाही. ते आपला संशय घालवू शकतील का. ज्यांचा स्वतःचा संशय गेलेला नाही, जे स्वतः भ्रमामध्ये अडकलेले ते आपला भ्रम दूर करू शकतात का. म्हणून हे बाहेरचं जे सगळं आहे इंद्र चंद्र देव ब्रह्मांड या ब्रह्मांडामध्ये सगळे ते 81 कोटी 1.25 लाख दैवत आहेत. ते आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी आपण उपासना केली की त्याचं तात्पुरतं फळ देतात. मुळात ह्यांचंच अस्तित्व काही ठराविक काळाकरता आहे. प्रलय काळी हे सुद्धा नष्ट होतात. मग हे आपल्याला तारून नेतील का. कारण ह्यांना स्वतःचा संशय गेलेला नाही. ते आपल्याला तारून नेऊ शकत नाही. तेच दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणताय इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक करुणे. इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक करुणे. इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक करुणे. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणे. संशयाची श्रेणी छेदेची ना. संशयाची श्रेणी छेदेची ना. संशयाची श्रेणी छेदेची ना. संशयाची श्रेणी छेदेची ना. मग दुसरे कोण संशयाची श्रेणी छेदू शकत नाहीत किंवा तिथपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. एकच कोण म्हटलंय माऊलीने सद्गुरूच आपल्याला तिथं नेऊ शकतात. पण मात्र मग त्याच्यासाठी हा कळवळा असला पाहिजे. सद्गुरू युगाने युगे म्हणजे संत हे किंवा तो ईश्वर युगाने युगे अवतार घेत असतात. आपल्या अवतीभवतीच असतात. सगुण साकार रूपामध्ये येतात का तर कोणीतरी भेटेल ज्याला तिकडे यायचंय, त्या तीरावरती यायचंय, त्या पहिल्या तीरावरती यायचंय असा एखादा तरी भेटेल. म्हणून ते समाजाभोवती समाजात फिरून समाजाचं अवलोकन करून जे योग्य आहे बरोबर म्हणजे त्या ठिकाणी त्या काळानुसार तशी साधना सांगून लोकांना उद्धार करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मूळ स्वरूपात
त्याला प्राप्त करून देत असतात प्रत्येकाला. मग आता हे उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती उघड आहेत ना, ते जन्माला येतात, मग आपल्याला दिसत का नाहीत? मग हे सुद्धा त्यांचं मायावी रूप आहे. हे सुद्धा ते सामान्यासारखे राहतात. का बरं ओळखता येत नाही? सामान्यासारखे राहतात. सामान्यामध्येच आपल्याच आजूबाजूला कुठेतरी असतात, आपल्याच पंक्तीला बसलेले असतात. श्रीपाद बाबांचा वगैरे फोटो बघितला तर बघा, ते पंक्तीला बसलेले आहेत आणि असे सगळे बसलेले आहेत पंक्तीला आणि ते बसलेत आणि असं वेगळेपणाने राहत नाहीत. ते विशेषत्वाने ते राहत नाहीत, त्यामुळे त्यांना ओळखता येत नाही. आणि हे सुद्धा त्यांचं मायावी रूप आहे. मग त्यांना ओळखू कोण शकतं? जे मुमुक्षत्व, ज्यांच्यात मुमुक्षत्व निर्माण झालंय की मला ह्या संसार सागरातून तरून जायचंय, दुःखाची मूळ कारणासहित निवृत्ती व्हावी, परत मला दुःख अजिबात नको, अशी ज्याला तळमळ लागली त्याच्यासाठी मात्र, आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी असं कुठेतरी इच्छा निर्माण झाली त्याच्यासाठी मात्र ते प्रगट होतात. त्याच्यासाठी मग म्हटलंय उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. ते मूर्त स्वरूपामध्ये त्याला त्या ठिकाणी साक्षात्कार होतो. मग कुठल्या उपायाने? येणे उपाय मज भजले, तेही माझी माया तरले, तरी आईली सरले माया जाळ. बहु असं नाही, ऐसे भक्त विपाईला बहु असं नाही. म्हणजे मायाजाळ सरला वगैरे, आईला थडीच सरलाय. कसा सरलाय म्हणजे दोन प्रमाणे इथं हे झालेत. तेही माझी माया तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईला थडीच सरले माया जाळ हे. आणि पुढचं त्याच्या शेवटी सांगतायत माऊली, येणे उपाय मज भजले, तेही माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईला बहु असं नाही. पण म्हणजे असे भक्त त्याला त्या भक्ताच्या शोधात असतो की ज्याला सुटायचंय. जसं ते कैद्यांचं उदाहरण दिलंय ना, राजा असतोय, राजाचा वाढदिवस असतोय आणि राजाला वाटतं की आज मी माझ्या, तेवढं खुश असतोय ना की माझ्या कैद्यांना मला मोकळं करायचंय, मी त्यांना मुक्त करतो. मग प्रधान हुशार होता, म्हणे ह्या कैद्यांना बाहेर सोडलं तर न्याय व्यवस्था कशी चालायची? मग त्याला प्रश्न पडला, म्हणे महाराज आपण विचारूया तरी, सरसकट सगळ्यांना कशाला सोडूया, त्यांना विचारूया तरी आधी की कोणाला बाहेर जायचंय किंवा कोणाला मुक्त व्हायचंय. मग ठीक आहे म्हणे राजा, ऐकतोय. मग ठीक आहे म्हणे, तुझं म्हणणं पण बरोबर आहे. मग बोलवतात एकेकाला. मग येतो एक जण, म्हणतो नमस्कार महाराज, तुमच्या कैदेमध्ये मी खूप सुखी आहे, फक्त रूम मध्ये फॅन चालत नाही, तेवढा पंखा बंद पडलाय तेवढा दुरुस्त करून द्या. काय? कैदेमध्ये सुखी आहे, संसारामध्ये सुखी आहे, मला तेवढं माझं एवढं एक काम करा देवा. काय? माझं एवढं एक काम करा, काय पंखा लावून द्या. जा म्हणतो तू. दुसरा येतोय, दुसऱ्याला विचारता येते, म्हणे भाजी सारखी भोपळ्याचीच असते, भाजी सारखी भोपळ्याचीच असते, जरा दुसरी कशाची तरी करायला हवा. म्हणजे असे एक 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 येतात आणि सगळेजण असंच काहीतरी मागतात. खरं तर संधी आहे ना, संधी आहे. तसं मनुष्य जन्म हा संधी आहे. आपण संधीवरती आहे की इथून म्हणजे अधोगतीला पण जाता येतं आणि सद्गतीला पण जाता येतं. मग ते शेवटी राजाकडे एक आला, हुशार होता तो. शेवटी आला, काय म्हणतोय, महाराज तुमच्या कैदेमध्ये चांगलं होतं, पण मला आता मुक्त व्हायचंय, मला मुक्त व्हायचंय. म्हणे हा एकच एवढा लायकीचा आहे की ज्याला मुक्त व्हायची इच्छा आहे, आणि त्याला मुक्त केलं आणि मग तो आनंदाने गेला. मग ज्याला मुक्त व्हायची इच्छा आहे त्याच्यासाठी मात्र ते प्रगट आहे, ते अवतीभोवतीच आहेत. पण त्याला मोल कधी कळेल की त्याची स्वतःची इच्छा असल्याशिवाय त्याला नेऊन जाऊन पण ते येणार नाही ना, रडत रडत. जसं आई त्या मुलाला कधी कधी घेऊन जात असते एखाद्या शाळेमध्ये. सुरुवातीला शाळेत जायला मुलं बघा असं पाय खेचतात मागे, तसं सत्संगाला यायला पाय खेचतात, चांगल्या ठिकाणी यायला पाय खेचतात. हे सगळे बुडवणार आहे. गेलंच पाहिजे का? सारखं सारखं गेलं पाहिजे का?
सारखं सारखं ह्याची काय गरज आहे? दर रविवारी सत्संगाची काय गरज आहे? दर रविवारी तिकडे काय वृक्ष संवर्धनाला गेलं पाहिजे का? गोशाळेत रोज काय गेलं पाहिजे का? पण इथं कुणासाठी आहे हे? तर हे आपल्यासाठी. आपल्यामध्ये मल, विक्षेप, आवरण हे सगळे दोष लगेच त्या ठिकाणी ठाण मांडून बसतात. कारण अजूनही आपण हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत हे येऊ शकते. मल, विक्षेप, आवरणाचं हे जाळं कधी पण टाकलं जाऊ शकतंय आणि आपण त्याच्यात अडकले जाऊ शकतोय. मग हे येऊ नये म्हणून मात्र ही साधना आहे की नित्य साधन आहे. नित्य साधन आहे, एका दिवसापुरती नाही. मग ज्याला मुक्त व्हायचंय असं वाटतंय ना की ज्याला मुक्त व्हायचं त्याच्यासाठी मात्र ते प्रगट आहे. आणि मग ते पुरविती आरती शिष्याची जे म्हणजे प्रगट होतात आणि त्याला हे ज्ञान सांगतात. आता आरती हे एक प्रकारची आर्तता झाली. दुसरी आर्तता आता शिष्यत्वाचं नातं. आता इथं काय म्हटलंय? पुरविती आरती शिष्याची या, म्हणजे ज्याने शिष्यत्व स्वीकारले, ज्याने शिष्यत्व स्वीकारले त्याची आरती पुरवतात. माऊलींची आर्तता काय होती? ब्रह्मविद्येचा सुकाळू होऊ दे या जगावरी. मग काय आज्ञा केली निवृत्तीनाथ दादांनी? म्हणे हे सांग म्हणे गीतेवरती आता टीका कर. आर्तता काय? आर्तता जाणतात आणि ते पुरवतात. काय सांगितलं? गीतेवरती टीका कर. अमृत, तुझा स्वतःचा अनुभव सांग, अमृत अनुभव. आणि मग हरिपाठ थोडक्यात सगळ्यांना समजावं म्हणून की ह्याच्या माध्यमातून हे कार्य म्हणजे त्यांच्या हे गुरुभक्ताचं काय म्हणतात त्याला, ते पुरविती आरती शिष्याची. म्हणजे त्याला आर्ततेतून त्यांना वाटलं ना की कुठेतरी ह्या जगाचं तळमळ आहे ना, की उद्धार व्हावा प्रत्येकाचा. आणि मग त्यांच्याकडून ते कार्य झालेलं आहे. आता श्रीपाद बाबांचं पण आपण बघितलं तर श्रीपाद बाबा गेल्यानंतर आज बाबांचं म्हणजे देहाच्या निमित्ताने ते गेलेले आहेत. पण आपल्याला आपल्या समोर कशाच्या रूपाने आहेत आता ते? मग हे बाबांचं कशाच्या रूपाने आहेत? संत मायबाप. तुम्ही संत मायबाप, विश्वात्मके देवे, सिद्धांत संग्रह, भगवत भाव सेतू आणि अजून चालूच आहे, प्रवचन मालेच्या स्वरूपामध्ये चालूच आहे. मग हे अर्थाने कुठेतरी वाटलं नाही की श्रीपाद बाबा सगळ्यांना समजले पाहिजेत. श्रीपाद बाबांनी जे सांगितलं ते तत्वज्ञान जसंच्या तसं पोहोचलं पाहिजे तळागाळापर्यंत. ही आर्तता पुरुषोत्तम बाबांच्या ठिकाणी प्रगट ज्या वेळेला झाली तेव्हा त्यांच्या मुखातून हे बाहेर पडलेलं आहे ना, हे वाङ्मय बाहेर पडलेलं आहे. तसेच साधन समृद्धी पण करतात की आता पुढे ह्यांना कुठल्या साधनाची गरज आहे की हे परत भरकटू नयेत म्हणून वृक्ष संवर्धन, गो संवर्धन हे साधन या ठिकाणी प्रगट केले ना. मग हे कशातून झाले? तर हे कोणी पुरवलेलं आहे? पुरविती आरती शिष्याची या. परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या. ब्रह्मादि करुणे, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणे, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणे, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणे. महात्म्यांचं कार्य अहोरात्र अखंड चालू असते. वेगवेगळी शरीर धारण करून तेच तत्व आपल्याला मार्गदर्शन करून त्या सद्गुरु स्वरूपाच्या ठिकाणी नेण्याचा त्यांची तळमळ असते. परंतु काय असते बरं, म्हणजे असं जे ज्या ठिकाणी कार्य चालू असते त्या ठिकाणी लोक नावं ठेवणारे कमी नसते. जे माऊलींच्या काळात बघितलं तर माऊलींच्या लहानपणी त्यांना किती त्रास दिला की नाही. जे लहानपणी त्यांना सगळं वाळीत टाकल्यासारखं, कोणी त्यांना ते भांडे भाजायला खापर देत नव्हतं.
त्यांना गावात तिथे येऊन आले तरी भिक्षा कोणी देत नव्हते. त्यांच्या झोळीमध्ये गोवऱ्या टाकायचे, माती टाकायचे, असं सगळं होतं ना. म्हणजे त्रास दिलेला आहे ना. वंचना करायचे. जन दुष्ट नष्ट, जन दुष्ट नष्ट हे म्हणजे महात्म्यांची वंचनाच करतात. तुकाराम महाराजांचं आपण बघितलं उदाहरण, तर त्यांना सुद्धा त्यावेळेला लोकांनी त्रासच दिलेला आहे. गाथा बुडवायला लावली, इंद्रायणीमध्ये गाथा बुडवली, त्यांची कुठे कुठे तक्रार केली की नाही. त्यावेळेला त्यांना त्रास दिलाय सगळ्यांनीच. म्हणजे संत महात्मे ज्या वेळेला अवताराला त्यांचं अवतार कार्य चालू असतं तेव्हा त्यांना कोणी ओळखत नाहीत, वंचनच करतात, त्यांना नावं ठेवण्याचंच काम करतात. श्रीपाद बाबांच्या काळामध्ये श्रीपाद बाबांना पण किती विरोध करायचा की हे खरं सांगू नको, असं काही लोकांनी म्हटलं. म्हणजे त्यांना महत्व कळालं होतं. पण दुसरे की हे असं कुठे असतंय का. अष्टसात्विक भावाचा अनुभव ज्यावेळेला बाबा नाम प्रबोध ही क्रिया ज्यावेळेला होत असते त्यावेळेला अष्टसात्विक भावाचं भरतं येतं त्या साधकाला. ही शास्त्रानुसार प्रक्रिया आहे हे बाबांनी ठासून सांगितलं. पण तरी नावं ठेवणारी, त्यांना कोर्टात खेचणारी लोक होती. म्हणजे वंचना करीती जन दुष्ट नष्ट, म्हणजे नावं ठेवणारी लोक असतात. परंतु अशी नावं ठेवणारी भरपूर असतात, परंतु मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती मुख्य. आता तुकाराम महाराजांच्या काळातलं, माऊलींच्या नंतर, आता नंतर बघितलं की मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ त्यांना वंदन केलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या काळातलं बघितलं तर शिवाजी महाराज ज्यावेळेला त्यांना भेटायला आले तुकाराम महाराजांच्या इथे, तो प्रसंग ज्यावेळेला शिवाजी महाराज आडून बघतायत, त्याने तो नजराना तुकाराम महाराजांकडे पाठवलाय त्यांच्या सेनापती करवी. आणि ज्या वेळेला त्यांनी त्यांचं जे ऐकले की हे सगळं मला मृत्तिके समान आहे, हे तुम्ही तुमच्या राजालाच द्या, त्यांना राज्य चालवण्यासाठी याचा उपयोग होईल. मग त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराजांनी, खरं तर शिवाजी महाराजांकडे तक्रार गेली होती त्यांची, पण शिवाजी महाराज ज्या वेळेला तिथं आले त्यांनी प्रत्यक्ष बघितलं वैराग्याचे शिरोमणी तुकाराम महाराजांना. त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्यांनी तो प्रत्यक्ष प्रसंग बघितला, त्यावेळेला त्यांना नतमस्तक झालेले त्यांनी. शिवाजी महाराजांना आपण काय म्हणतो, सम्राटातले सम्राट आहेत, श्रेष्ठ आहेत. आपल्याला म्हणजे भारतीयांना नव्हे सगळ्या जगभरामध्ये वंदनीय आहेत. आणि ते तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्याकडून अनुग्रह घेत आहेत, अनुग्रह त्यांचा स्वीकारतायत. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो उपदेश केलेला आहे की तुला कुलधर्मानुसारच कार्य करावं लागेल, हा उपदेश त्यांनी मानून श्रींची इच्छा म्हटले की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, आणि त्याच्यानुसार त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. संतांच्या विचारांना जरी लोकांनी नावं ठेवली, त्यांना त्याचं महत्व समजलेलं नाही, पण ज्यांनी ओळखलंय त्यांना ते मात्र त्यांना वंदन करतात. या सुखा कारणे देव वेडावला. देव सुद्धा इथं सत्संग किंवा त्यांचा संघ कसा भेटतो याच्यासाठी ते आतुर असतात कायम. ते असे बाबा सांगतात बाहेर असे वाट बघत असतात, ज्या ज्या ठिकाणी मेळावा वैष्णव मेळावा चालू आहे बाबांचा, त्या त्या ठिकाणी ते बाहेर कुणाच्या ना कुणाच्या रूपानं येता येते का ह्याची वाट बघत असतात. कारण त्यांना ते महत्व त्यांनी जाणलेलं असते संत महात्म्याचं. असे हे संत किंवा सद्गुरू असतात. ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई पुंडलिक वरदारी ठो पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब साधु संतान की जय. श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार.
म्हणजे मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. आणि हा अधिकार म्हणजे माऊली पण तो त्यांचा भाव व्यक्त करतायत सद्गुरूंच्या प्रती. कसा व्यक्त करतायत ते? त्यांनी कुठल्या भावाने त्यांना वंदन केले बघा. त्यांनी दास्य भावाने. आता दास्य भाव का बरोबर त्यांनी स्वीकारला या ठिकाणी? आपण काय म्हणतो? आम्ही काहीतरी कार्य करतोय. आपण म्हणत असतो बऱ्याच वेळेला आम्ही सेवा करतोय. म्हणजे सेवा करणारा कोणीतरी मी आहे, कार्य करणारा कोणीतरी मी आहे. म्हणजे त्या ठिकाणी कर्तृत्व आहे, त्या ठिकाणी जाणीव आहे. जाणीव आहे तिथं. येत जाणीव करी तोची नेणे, अतिले पण मिरवे त्याची उणे. मी जाहलो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे एवढं सगळं करून जर आपण म्हणत असेल की मी कार्य केलं किंवा आम्ही या कार्यात आहोत, त्या ठिकाणी कुठंतरी सूक्ष्म जाणीव आहे. जाणीव आहे ना, आम्ही हे करतो, आम्ही गोसंवर्धन करतो, आम्ही काय 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 करतो, आम्ही करतो किंवा मी करतो. आम्ही मध्ये मी पण आलो. आम्ही म्हणायचं म्हणजे सगळ्यांच्या बरोबर जरा बरं वाटते, पण शेवटी जाणीव आहे ना. मग हे कार्य करतो किंवा सेवा करतो असं म्हणण्यामध्ये किती दोष लागतो ना. जे जाणीव कशी आपल्याला खाली 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 आणते आणि अधोगतीला आणते, आणि पुढे जाऊन मग मीच करतो त्याच पुढे पुढे जाऊन असं आणि परत एकदा अडकतो. बाबांनी एक सुंदर दृष्टांत दिला होता त्या दिवशी की भीम असते ना, गांधारी असते, दुर्योधन असतोय. त्याला असं वाटतं की माझ्या आईची मिरवणूक काढावी. मग तो काय करते? पुतळ्याचा जागे आहे ना, सगळे आपण सिद्धांताकडे येणार आहे. आता जागे आहे ना, कोण झोपलेलं आहे ना? जागा व्हा आता, आपल्याला सिद्धांताकडे यायचंय. तर गोष्ट आपण ऐकूया, म्हणजे दृष्टांत ऐकूया की दुर्योधनाला असं वाटतं की आपण आपल्या आईची मिरवणूक काढूया. मग काय ते पुतळा हत्तीचा बनवतायत आणि त्याच्यावरती आजकाल लग्नामध्ये असतं ना असं की ते मध्ये असं आणतात ते, आणि मग ते असं रथासारखं किंवा काहीतरी असं ढकलत नेतात आणि मिरवणूक काढतात. तसं त्याला वाटलं की माझ्या आईचं मिरवणूक काढावी. त्याने पुतळा आता हत्तीचा बनवला आणि त्याच्यावरनं काढले. मग भीमाने बघितलं की शेवटी भीमाला पण वाटलं मी माझ्या आईसाठी का नको करू. मग गेला की भीमाने ह्याने पुतळ्याचा बनवला, मी खरोखरचा हत्ती घेऊन येतो. आता खरोखरचा त्यातला पण इंद्राचा घेऊन येतो. कोणाचा? इंद्राचा घेऊन येतो. इंद्राचा ऐरावत हत्ती गेला तिकडे स्वर्गात घेतला. जसं आपण कोकरू घेऊन येतो की नाही, शेळीचं कोकरू, तसा तो हत्ती त्याने ऐरावत हत्ती आहे. आता भीम म्हटल्यानंतर त्याला ते बळ आहे ना, 100 हत्तीचं बळ त्याला भेटलेलं आहे. तो ते ऐरावत हत्ती घेतोय आणि असा यायला लागतोय चांगला डुलत आणि त्याला असं मध्येच थोडस आल्यावर वरनं येतं ना स्वर्गात. त्याला आठवतं की मी कसा घेतलाय ना, कसा घेतलाय. जाणीव झाली. काय जाणीव झाली? मी ऐरावत हत्तीला घेतलाय आणि मी आता आईची मिरवणूक काढणार आहे. पण त्याच्या आधी काय? मी घेतलाय हत्ती, मी कसा घेतलाय आणि त्याला कोकरासारखा घेतलाय. जाणीव झाली. आणि जाणीव झाल्याबरोबर काय झालं? ज्या वेळेला जाणीव होते, सिद्धांत काय, जाणीव होते त्यावेळेला बल क्षीण होतं. तुमचं बल कमी होतं. त्याला 100 हत्तीचं बळ होतं, पण ज्या वेळेला जाणीव झाली त्यावेळेला त्याचं काय झालं? बल क्षीण झालं. बल क्षीण झाल्यावर तो त्या हत्तीला हत्ती पेलवेल का त्याला? तो हत्ती सकट खाली गडगड आला. आता एक कुंती तिथं बाहेर उभा होती. तिला लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. तिने असा पदर पकडला आणि तो हत्ती आणि भीम दोघालाही पदरामध्ये घेतले. मग आता इथं श्रेष्ठ कोण? आणि झालं कशामुळं? 2 सिद्धांत आहेत. झालं कशामुळं? तो एवढा बलवान श्रेष्ठ होता, पण जाणीव झाली की मी कसा घेऊन यायला लागलोय. त्याच्याबरोबर त्याचं बल क्षीण झालं आणि त्याचा परिणाम खाली आला गडगडत. पण त्याला घेतलं कोणी? आईने घेतले ना. मग आता आपल्यासाठी आपण परमार्थ करतोय कुठंतरी अशी किंचित फुनफुन राहिली आहे की नाही? फुनफुन आहे ना हे.
एका जनार्दनी काय शांत केली? कोणी केली? एकनाथ महाराजांचं भारुड आहे ना, त्या भारुडामधलं शांत केली. ही फुनफुन आहे ना, मी केलं. शांत केली जनार्दने, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. मग तसं ही माऊली, आता जसं कुंती माऊलीने ते पकडलंय ना, तसा आपला परमार्थ जर सुरक्षित व्हावा असं वाटत असेल तर त्या ठिकाणी माऊली, कोण माऊली? सद्गुरू माऊली असायला पाहिजेत. ही जाणीव होईल कधीतरी, पण त्या ठिकाणी ते मात्र आपल्याला त्यावेळेला झेलतील. त्या ठिकाणी अलगद ते स्वीकारले त्याने. मग माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, अभिमानाने म्हणतायत गुरुचा मी दास, नेणे साधनाचा आन काय, मला दुसरं कुठलं साधनच नाही. हे एकमेव साधन आहे की जे मला तारून देणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊलींचा आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सोडविण्याचा प्रयत्न झालेला आहे छोटासा. त्यात माझं स्वतःचं काय असेल, काही चुकीचं गेलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमा असावी. पण हा सगळा संतांचा निरोप आहे, बाबांचा निरोप आहे. बाबांनी हे तुम्ही संत मायबाप, विश्वात्मके देवे, सिद्धांत संग्रह, भगवत सेतू, प्रवचनमाला आणि रोज नित्य नेहमी ज्या वेळेला सत्संग असतो त्यावेळेला त्यांनी हे सगळं भरवलेलं आहे, आपल्यामध्ये भरवलेलं आहे आणि भरवायचं चालू आहे. आणि परमार्थ आपल्याला सुरक्षित करायचा असेल, परमार्थात आलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि सुरक्षित पण झाला पाहिजे. याच्यासाठी मात्र त्यांच्या प्रती जो भाव आहे, कुठला भाव असायला पाहिजे तो माऊलींनी व्यक्त केलाय. आणि ह्यालाच म्हटलं येणे उपाय मज भजले, तेही माझी माया तरले, परी ऐसे भक्त बहु विपाईला बहुवस नाही. हे असं भक्त आपल्याला बाबांनी करायचं, आपल्याला प्रयत्न आहे बाबांचा. तर आपण असंच म्हणजे नित्य नियमित या साधनेत राहायचंय. असं एका दिवसापूर्वी कुठं मध्ये विक्षेप येईल की मीच का करू, मीच का रोज रोज यायचं, मीच का रोज रोज करायचं, तर तो विक्षेप आहे. कारण आपल्याला त्यांना एवढं ते म्हणजे परम भाग्य आहे की आपल्याला हा विषय प्रयोजनाने हे सगळं समजतंय. त्यांच्या कृपेने हे समजायला लागले. आता या ठिकाणी परत माघारी फिरायला नको, म्हणून खूप दक्ष राहायची गरज आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, टाळकरी, मृदुंगमणी सगळ्यांनी खूप छान साथ दिली. त्याच्यामुळे अभंग श्रोत्यांनी पण म्हणजे न झोपता ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या झोपेला, झोप हा सुद्धा संसार आहे हो. झोप आवडते नाही, आवडतं तो एक विषय आहे, म्हणजे तो संसारच आहे तो. त्याच्यातून बाहेर पडून सत्संगात त्याच्यावर मात करण्याचं सामर्थ्य सुद्धा, ती गोडी सुद्धा सद्गुरू माऊलीच लावतात आपल्याला. आणि ती गोडी अशी अखंड राहण्यासाठी आपण सतत त्यांच्या भजनामध्ये, म्हणून त्यांच्या स्मरणात असेल म्हणजे जाणीव. आता मगाशी झालं की जाणीव काहीतरी निघून गेलं म्हणून त्या ठिकाणी जाणीव आली नाही. मग काय निघून गेलं तर त्यांचं स्मरण निघून गेलं त्या ठिकाणी. त्यामुळे त्या ठिकाणी कशाची तरी जाणीव आली. निसर्गाला पोकळी आवडत नाही, म्हणजे कशाला तरी ते भरून काढतो. ज्या वेळेला आपल्याला विस्मरण होतं त्यावेळेला ती पोकळी जाणीव भरून काढते. म्हणून बाबा काय म्हणतात, सतत तुम्ही अखंड भजनामध्ये, सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला भजनाची रीत सांगितलेली आहे की ह्याचं विस्मरण होऊ नये, सतत दुसरी कुठली गोष्ट त्या ठिकाणी येऊ नये चित्तामध्ये. सतत त्या सद्गुरू महात्म्यांचं भजन, चिंतन, त्यांनी जो आचरणाची रीत घालून दिले त्या रीतीमध्ये राहणं,
हे खूप गरजेचं आहे. झालेली सेवा इथंच थांबूया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय बुडलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा नाही उच्चारीला देखाने आपुलाट तुका म्हणे ज्ञानेश्वराचा पाया पैसिंग करा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी